तर आपल्या सर्वांच्या आयुष्यात आहे ना अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा आहे. पण त्याचबरोबर सेटल होणं हे पण खूप महत्वाचं आहे. आता सेटल कसं, तर आपल्याकडे बंगला झालाय, गाडी झाली, ट्रॅक्टर झालाय, पण आता पुढे लग्न कार्य सगळ्याच गोष्टी पाहावं लागतात. मग त्याच्यामुळे मी आलो संगमेरच्या कडलग इन्व्हेस्टमेंटला. आणि टॉप 10 मध्ये ना कडलग म्हणजे ना म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील ना डायरेक्ट टॉपचा ब्रँड आहे. कडलग इन्व्हेस्टमेंट म्हणलं, तुमच्या मनात जो विचार आला तो माझ्या बी मनात आला होता आधी. मग गेल्या गेल्या पहिला माझ्या मित्राला भेटलो, म्हणजे आदित्य कडलगला, आणि त्यानंतर कडलग सरांना भेटलो, जे की कडलग इन्व्हेस्टमेंटचे सर्व आहे. तर सरांना भेटलो मी, पहिला प्रश्न त्यांना असा गेला का, म्हणलं इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय नेमकं. तर ते म्हणले का आपल्याकडे कोणतंही ट्रेडिंग वगैरे शेअर मार्केट असं काही नाही, तर आपल्या इकडचे जे सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त संपत्ती जमा करणे आणि त्यांच्या संपत्तीचं योग्य व्यवस्थापन करून मार्गदर्शन करणे हे कडलग इन्व्हेस्टमेंटचं ना मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर सरांनी सांगितलं की कडलग इन्व्हेस्टमेंटचं काम आहे ना हे 3 मूल्यांवरती चालतं, म्हणजे 3 मेन पिलर. आणि ते कोणते, तर अर्थ, आरोग्य आणि अध्यात्म हे 3 महत्वाचे मूल्य, आणि ते आपल्या सगळ्यांच्या माणसाच्या जीवनात आहे ना खूप महत्वाचे. आता अर्थ म्हणजे काय, तर पैसा. तर कडलग इन्व्हेस्टमेंट आहे ना SIP आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आहे ना आपल्या जीवनामध्ये ना संपत्ती निर्माण करण्याचं काम करतं. आणि दुसरं आहे आरोग्य. आता आपण दररोज व्यायाम करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण त्याचबरोबर कडलग इन्व्हेस्टमेंट आहे ना मेडिक्लेम असेल, विमा असेल, यांचं ना कमीत कमी दरामध्ये ना, म्हणजे कमीत कमी पैशांमध्ये कोटी रुपयांचं, लाखो रुपयांचं आहे ना कव्हर करून देतात. आणि त्याचबरोबर सरांनी सांगितलं की तिसरं मूल्य आहे अध्यात्म. आता माणसाच्या जीवनात पैसा असेल, आरोग्य असेल, पण मनाची शांती पण खूप महत्वाची. तसंच कडलग सरांनी सांगितलं की कडलग इन्व्हेस्टमेंट आहे ना SIP आणि म्युच्युअल फंड यांच्या माध्यमातून आहे का ऑल ओव्हर इंडिया आहे ना 200 कोटी रुपयांच्या ठेवींचं आहे ना योग्य व्यवस्थापन करते. म्हणजे नादखुळा विषय डायरेक्ट. मग सरांनी सगळ्या माझ्या गोष्टी ऐकून घेतल्या, मला योग्य मार्गदर्शन केलं, आणि म्हणे तो शिक्षण काय चालू आहे पुढे, लगीन बिगीन सगळं विचारून घेतलं, प्रॉपर प्लॅनिंग दिली. म्हणजे आदित्य आणि सरांनी ना जबरदस्त मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे कडलग इन्व्हेस्टमेंटचा आहे ना नादच नाही करायचा भाऊ.